ते रिव्हिजिट करण्यासाठीच मला असं वाटतं मी हे करते. कारण काय त्या नाटकाने इतकं भरभरून दिलेलं आहे. म्हणजे मी जे 500 प्रयोग आमचे झाले त्याच्यामुळे एक नट म्हणून जी एक ताकद मिळाली, एक क्राफ्ट मिळालं, खूपच छान वाटलं. कारण काय मला असं वाटतं प्रत्येक 10 वर्षांनी तुमच्या आयुष्यात एक वेगळा पडाव येत असतो. तर आता मी 51 वर्षाची आहे, तर त्यामुळे या डिकेडच्या सुरुवातीला मला हा रोल मिळाला, म्हणजे काहीतरी वेगळं होणार आहे असं मला वाटतं. त्या योगायोगाच्या गोष्टी असतात. पण सांगू ना, 2001 साली जर तू बघितलंस तर तेव्हा यदा कदाचित चालू होतं, जोरदार, ऑल दी बेस्ट चालू होतं, कॉमेडी नाटकांची तेव्हा बरेच लाट होती. त्या नाटकामध्ये सुद्धा त्याने त्याचा जो ठाशीवपणा आहे अभिनयामधला किंवा त्या वाक्यांमधला, त्यातल्या विनोदामधला, तो असा जाता जातावाला विनोद नाहीये. वेल क्राफ्टेड आणि अत्यंत महत्त्वाचं जे मला म्हणायचं आहे ते असंच म्हणायचं आहे आणि ते या माध्यमातून, या तिरकेपणातूनच म्हणायचं आहे. हे तुम्हाला जागोजागी तुम्हाला ते दिसतं की मराठी सिनेमासाठी सुद्धा एक वेगळा प्रकार. मी प्रयोग नाही म्हणणार, कारण प्रयोगामध्ये जर तरची गोष्ट असते. चाललं तर चाललं तर बघू, तर तसं नाहीये, तसं नाहीये. मी तेच म्हणतोय, नाटकाची पार्श्वभूमी फार मोठी आहे, त्याच्या यशाची पार्श्वभूमी आहे आणि त्या यशाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा सिनेमा तुम्ही करू पाहता तेव्हा त्याच्यामध्ये ते पूर्णपणे सगळं येण्याची शक्यता जास्ती असते. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्स अप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. सोशल मीडियावर खूप दिवसाआधीपासून ना एक प्रश्न असा वारंवार येत होता, तो म्हणजे कोण असणार हिटलर. हिटलर कोण होता, कसा होता, हे सगळ्या जगाला माहिती आहे. पण मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीमधला हिटलर कोण असणार याची उत्सुकता सगळ्यांना होते आणि त्याचं उत्तर आता मिळालं आहे. मला बोलायला आवडेल की सांगायला आवडेल की जी हिटलरची जी मिशी आहे ना, ती मिशी ठेवणारे 2 लोक गाजले गेले अख्ख्या देशभर. ते म्हणजे एकतर चार्ली चॅप्लिन आणि दुसरं म्हणजे हिटलर. आणि जो क्रूरकर्मा हिटलर होता तसा क्रूरकर्मा तर नाही, म्हणजे त्या हिटलरला बघताच आपला चेहऱ्यावर हास्य येतं असा प्रशांत दामले दादा मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीमध्ये हिटलरची भूमिका साकारणार आहे. आणि याच चित्रपटाचं मला दुर्भाग्य, मी बोलीन माझं दुर्भाग्य, कारण का मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हे नाटक मला बघायला मिळालं होतं. त्याच नाटकाशी समरस असा सिनेमा आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्याच नाटकातले 2 गोड कलाकार माझ्यासोबत आहेत. मी वैभवदादा समोर माफी तर मागितलीच आहे. मी ताई तुझी सुद्धा माफी मागतो, कारण का नाही मला बघायला मिळालं नाटक हे. कारण का दादाने विचारलं मला तू वय किती, म्हणजे की शान होतं की अगदीच लहान असेल तू तेव्हा. पण या सिनेमाच्या निमित्ताने आम्हाला तुमची ती भूमिका बघायला मिळेल. मला ताई तुझ्यापासून सुरुवात करायला आवडेल की जेव्हा आपलं पोस्टर लॉन्च होत होतं हिटलरचं, तेव्हा तू बोलली सुद्धा की आम्ही सुद्धा तीच भूमिका आहे आमच्या नाटकामध्ये, तीच भूमिका आम्ही आता सिनेमामध्ये सुद्धा साकारतोय. किती भारी वाटतं की जे नाटक आपण रंगमंचावर गाजवलं आहे त्याचा आता सिनेमा येणार आहे आणि तिथे सुद्धा आमची तीच भूमिका असणार आहे. खूपच छान वाटतंय, कारण काय असे अनुभव फार कमी असतात तुमच्या आयुष्यात की तुम्हाला परत तीच भूमिका वटवायला मिळते. त्यामुळे आणि तेही माध्यम वेगळं, बरोबर. त्यामुळे उत्सुकता आहे आणि ते रिव्हिजिट करण्यासाठीच मला असं वाटतं मी हे करते. कारण काय त्या नाटकाने इतकं भरभरून दिलेलं आहे. म्हणजे मी जे 500 प्रयोग आमचे झाले त्याच्यामुळे एक नट म्हणून जी एक ताकद मिळाली, एक क्राफ्ट मिळालं, त्याच्याच काय मला असं वाटतं त्याच अनुभवामुळे मी पुढे काम करू शकले. त्यामुळे मला परत त्या भूमिकेसाठी विचारलं गेलं तेव्हा खूपच छान वाटलं. कारण काय मला असं वाटतं प्रत्येक 10 वर्षांनी तुमच्या आयुष्यात एक वेगळा पडाव येत असतो. तर आता मी 51 वर्षाची आहे, तर त्यामुळे या डिकेडच्या सुरुवातीला मला हा रोल मिळाला, म्हणजे काहीतरी वेगळं होणार आहे असं मला वाटतं. तर काय आधीच्या नाटकामुळे मला पुढे एवढं काम मिळालं, वेगवेगळ्या पद्धतीचं काम मिळालं, एवढा अनुभव मिळाला ॲक्टर म्हणून, खूप शिकायला मिळालं. ते सगळं परत घडणार आहे पुढच्या 10 वर्षात असं मला वाटतं. त्यामुळे मी खरंच खूप उत्सुक आहे आणि मला हेही बघायचं की प्रेक्षकांना कसं वाटतं. नाटक तर उत्तम होतंच, सिनेमाही चांगला होईल. कारण काय परेश एक अत्यंत ताकदीचा लेखन दिग्दर्शक आहे, त्यामुळे मला वाटतं सगळ्यांना तो आवडेल सिनेमा. बरं, तर 2025च्या 1 तारखेला म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आणि नवीन वर्षाची ही आमच्यासाठी भेटच आहे तुमच्याकडून. मला दादा तुम्हाला विचारायला आवडेल की जसं ताईने सांगितलं की 500 प्रयोग नाटकाचं झालेलं आहे आणि माझं असं होतं की काय यार नितीन, काय म्हणजे थोडा तरी अभ्यास करून यायला पाहिजे होता, ॲटलिस्ट थोडं तरी चेहऱ्यावर पडता आलं नसतं. पण 500 एपिसोड किंवा 500 प्रयोग होणं हे खरंच साधी गोष्ट नसते. आणि त्या काळामध्ये जेव्हा नाटक
चित्रपट नाटकगृह सुद्धा खूप कमी असतात, म्हणजे गावागावामध्ये जाऊन असे आपले प्रयोग झाले असतील. आठवण तर असेलच, खूप सारे किस्से सुद्धा असतील, पण तेव्हाच्या काळातले प्रेक्षकांच्या काय भावना होत्या किंवा त्यांच्या प्रतिक्रिया किती होत्या त्या आम्हाला आणि मला सुद्धा ऐकायला मिळतील आता तुमच्याकडून. हे नाटक ना, त्याची अजून एक गोष्ट अशी आहे की हे नाटक परेश आधी प्रायोगिक रंगभूमीवर करणार होता. अच्छा. आणि त्याचं कास्टिंग गीतांजली, ऋषिकेश जोशी, चिन्मय होता की नाही मला माहीत नाही, पण माझा रोल जयंत गाडेकर नावाचा एक नट करणार होता. आणि मग ती व्यावसायिकला करायचं ठरलं. आणि आणि मग त्या जयंत गाडेकरचं आधी काहीतरी शूटिंग होतं म्हणून त्याला जायला लागणार होतं. तर मग परेश म्हणला मग तू कर ते प्रयोग. मग मी असा या नाटकामध्ये इन झालो ॲक्च्युली. पुन्हा तेच आहे की त्या योगायोगाच्या गोष्टी असतात. पण सांगू ना, 2001 साली जर तू बघितलंस तर तेव्हा यदा कदाचित चालू होतं जोरदार, ऑल दी बेस्ट चालू होतं. कॉमेडी नाटकांची तेव्हा बरेच लाट होती. त्याच्यानंतर गोखल्यांची नाटकं चालू होती. विनय आपटे नाटक करत होते एका बाजूला, वंदना गुप्ते होत्या. तर या लोकांची नाटकं चालूच होती रंगभूमीवर. आणि त्या काळामध्ये एक अत्यंत वेगळा विनोद घेऊन आलेला दिग्दर्शक म्हणून परेश मोकाशीने मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हे नाटक आणलं. तर ते नाटक जर तू बघितलंस तर त्याची काय म्हणतो आपण, तथाकथित विनोदी नाटकांची शैली आहे का त्याची, तर तशी नाही आहे. ती अत्यंत परेशियन शैलीच आहे. म्हणजे त्याच्यात त्याने आम्ही कामं सुद्धा जी केली आहेत त्याच्यामध्ये, आज ते नाटक होतं इतकी वर्ष यूट्यूबला, पण ते आता काढून टाकलं कारण सिनेमा अर्थात ते त्यांची स्ट्रॅटेजी म्हणून ते असेल ते. पण त्याची शैली म्हणून सुद्धा वेगळी शैली आहे त्याची. याच्या अगोदर प्रायोगिकला त्याने संगीत डेबूच्या मुली केलं होतं, तर त्याचं लिखाण आणि शैली ही परेशियन शैली आहे. तर त्या नाटकामध्ये सुद्धा त्याने त्याचा जो ठाशीवपणा आहे अभिनयामधला किंवा त्या वाक्यांमधला, त्यातल्या विनोदामधला, तो असा जाता जातावाला विनोद नाही आहे. वेल क्राफ्टेड आणि अत्यंत महत्त्वाचं जे मला म्हणायचं आहे ते असंच म्हणायचं आहे. आणि ते या माध्यमातून, या तिरकेपणातूनच म्हणायचं आहे. हे तुम्हाला जागोजागी तुम्हाला ते दिसतं. म्हणून ती त्या अर्थाने कंटेम्पररी विनोदी नाटक नाही आहे. ते अत्यंत वेगळ्या शैलीचं आणि धाटणीचं नाटक आहे ते. म्हणून ते नाटक वेगळं ठरलं तेव्हा सुद्धा. त्यातले प्रसंग, त्यातला आवचा सीन जो जितेंद्र जोशी ज्या नाटकामुळे खरं तर स्टार झाला त्या नाटकामुळे, तर ते त्या पद्धतीचं नाटक होतं. आणि त्या नाटकावर त्या नाटकाने धुमाकूळ केला. सगळ्यांचं पहिलं नाटक, संतोष काणेकर, अभिजित साटम यांचं पहिलं नाटक, गीतांजली, माझं ऋषिकेशनं आधी केलं होतं, पण तिचं माझं परेशचं व्यावसायिक नाटक म्हणून पहिलं होतं. त्या नाटकात आम्ही पहिले काही प्रयोग 25 रुपये नाईट घेतली आहे. 100 रुपये, सॉरी, 100 रुपये नाईट होती आम्हाला. पहिले 25 प्रयोग आम्हाला 100 रुपये नाईट होती. आणि जसं नाटक धरलं तसं नाटक ते आमची नाईट वाढली, जे काय असेल ती. पण सांगण्याचा मुद्दा असा की ते प्रायोगिक तत्वावर सुरू केलेलं व्यावसायिक नाटक होतं त्या अर्थाने. स्टार्टअप जो आहे तो त्या अर्थाने त्याच्यामध्ये होता. म्हणून त्या नाटकाच्या आमच्या ज्या आठवणी आहेत त्या फार ठाशीव आहेत. तशा आठवणी आम्ही अनेक नाटकं केल्यावर, अनेक प्रोजेक्ट केल्यानंतर तशा त्या आहेत का, कदाचित नाही आहेत एवढ्या ठाशीव. याचं कारणच ते आहे कारण ते नाटक म्हणून आमच्या आयुष्यात पहिल्यांदा, आमच्या करिअरची सुरुवात जी झाली ती पहिल्यांदा त्या नाटकाने झाली. त्यामुळे ते फार अत्यंत महत्त्वाचं नाटक आहे सगळ्यांच्याच आयुष्यामधलं. आणि मग त्या धर्तीवर जेव्हा सिनेमा येऊ पाहतो तेव्हा मग आम्ही असण्याशिवाय पर्याय नाही आहे. म्हणजे अर्थात परेशला ही याची जाणीव म्हणण्यापेक्षा त्याला घेण्याशिवाय दुसरं गत्यंतर नव्हतं. अर्थात आमची वेगळी काही कामं असती, वेगळ्या कमिटमेंट असतात, तर ते कदाचित जमलं नसतं, तो वेगळा मुद्दा. पण त्या नाटकाचा भाग आम्ही होतो आणि आता सिनेमाचा भाग असणंही क्रमप्राप्त आहे त्या अर्थाने. आणि पुन्हा तेच म्हणतो मी की ती जी शैली आहे, त्यातला जो विनोद आहे आणि त्याची जी वेगळी मांडणी आहे ती मला वाटतं गेल्या अनेक वर्षांमध्ये मराठी सिनेमात झालेली आहे. आणि ती मराठी सिनेमासाठी सुद्धा एक वेगळा प्रकार, मी प्रयोग नाही म्हणणार कारण प्रयोगामध्ये जर तरची गोष्ट असते. चाललं तर बघू, तर तसं नाहीये. मी तेच म्हणतोय, नाटकाची पार्श्वभूमी फार मोठी आहे, त्याच्या यशाची पार्श्वभूमी आहे. आणि त्या यशाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा सिनेमा तुम्ही करू पाहता तेव्हा त्याच्यामध्ये
ते पूर्णपणे सगळं येण्याची शक्यता जास्ती असते. म्हणून मला वाटतं की याच्यावरचा जेव्हा सिनेमा येतो तेव्हा आनंद आम्हाला जो होतो ना, अरे क्या बात आहे, बोंबिलवाडीचं तसं आहे, आम्ही तेच रोल करतो आहोत, तर तो आनंद आहे. आणि परेशने इतके सिनेमे तुम्हाला दिलेले आहेत, वेगळ्या धाटणीचे सिनेमे दिलेले आहेत. अगदी एलिझाबेथ एकादशी असेल, हरिश्चंद्राची फॅक्टरी असेल, वाळवी असेल, असे सिनेमे त्याने दिलेले आहेत. आणि मला वाटतं मग त्या पुढच्या कडीमध्ये जेव्हा बोंबिलवाडी येतो तेव्हा ते परेशसाठी एक फार मोठी गोष्ट असते आणि सगळ्यांसाठीच मोठी गोष्ट असते. सो मला मराठी सिनेमासाठी म्हणून सुद्धा मला फार आनंदाची गोष्ट वाटते की वेगळं काहीतरी करणारा सिनेमा येतोय. म्हणजे याच्यापेक्षा भारी उत्तर काहीच नाहीये. मला तर वाटतं की इंटरव्ह्यू राहू दे बाजूला, आपण फक्त गप्पा मारा. इंटरव्ह्यू सारखा इंटरव्ह्यू काय रे, रोजच करायचा असतो. पोस्टर बघितलं हिटलरचं, निशिका मधुगंधा त्यांनी खरंच खूप सुंदर अशी ऍक्टिंग केली. मग ते बोलले की मी आता ऑडिशन दिल्याच्या सगळ्यांसमोर, आता प्रशांत दादा आले करून. एक असतं ना बॅक ऑफ द माइंड की तुम्ही कलाकार मित्रमंडळ एकमेकांना भेटत असं तुम्हाला माहिती असतं की बाबा हा रोल ह्या व्यक्ती साजेसा करू शकतो किंवा हे कॅरेक्टर वैभव मांगले खूप चांगल्या पद्धतीने करेल, प्रशांतला हे कॅरेक्टर खरंच खूप सुंदर जाईल. पण जेव्हा हातामध्ये स्क्रिप्ट आल्यानंतर जेव्हा नरेशनच्या टायमाला वगैरे तुम्हाला सुद्धा कळालं असेल की हिटलर प्रशांत साकारणार आहे, एक असं अरे असं कसं होणार, करून प्रशांत कसं, प्रश्न पडलेला की आता बघितल्यावर झालं की अरे यार प्रशांत सारखा हिटलर नाही कोणी निभावू शकत. काय सांगाल त्याबद्दल? नाही, ऍक्टर म्हणून तर ते ग्रेटच आहेत. त्यामुळे आणि शैली जी आहे ती विनोदी आहे, त्यामुळे त्याच्यावरती तर त्यांची कमांड आहेच. त्यामुळे असा काही प्रश्न पडला नाही. आणि मला वाटतं परेशचा जो निखळपणा आहे लिखाणातला तो ते अगदी म्हणजे त्याला न्याय देतील असं वाटतं. त्यामुळे मला असं काही प्रश्न पडला नाही. आणि मला त्यांचं काम नेहमीच आवडतं. एक तो त्यांच्यातला जो एक प्लेझेंटनेस आहे तो फारच अट्रॅक्टिव्ह आहे. त्यामुळे मला वाटतं की त्याचा खूप उपयोग होईल त्या पर्सनॅलिटीचा. तुम्ही काय सांगू शकाल? तेच आहे की आज आपण दामले सरांना आपण रंगभूमीवरचे बादशाह म्हणतो की जे सातत्यानं प्रयोग करतात आणि 12,500 प्रयोगांचे त्यांचा विक्रम आहे. असा नट तुम्हाला नाटकामध्येच दिसलाय की ज्याने नाटक गाजवलेलं आहे, पण हा नट सिनेमामध्ये तुम्हाला फार कधी पाहायला नाही मिळाला. तर मग ना ते काय म्हणतो ना आपण, दुर्मिळत्व जे असतं ना, ते दुर्मिळत्व तुम्हाला कधी कधी ना काहीतरी छान देऊन जातं. आणि प्रशांत दामलेनी सुद्धा कधी हा विचार केला नसेल की कधीतरी मला हिटलर करायला मिळेल सिनेमामध्ये. आणि तुम्हाला वाटतं या निमित्ताने तुम्हाला सिनेमामध्ये परेशने, जेव्हा मी दामल्यांचं नाव ऐकलं तेव्हाच आम्ही क्या बात आहे असं आलं. कारण ना हिटलर करायला खूप लोक आहेत. म्हणजे तो रोल ज्या पद्धतीने लिहिलाय परेशने, सिनेमासाठी म्हणून वेगळा डिझाईन केलाय. सो तुम्हाला हिटलर मिळाले असते की अरे हा, जेव्हा दामल्यांसारखं नाव जेव्हा समोर येतं ना तेव्हा ना त्याची एक गुडविल वाढतं त्या सिनेमाचं. आणि ते नक्कीच त्यांनी उत्तम काम त्या सिनेमामध्ये केलेलं आहे. जो मॅडनेस आहे, जो वेडेपणा आहे, तो वेडेपणाची संपूर्ण झाक त्यांनी त्या रोलमध्ये दाखवलेली आहे, त्यांच्या स्टाईलमध्ये, जी त्यांची दामल्यांची जी स्टाईल आहे त्याच्यामध्ये. आणि आम्ही पण आमच्या भूमिका चोख बजावलेल्या आहेत. प्रणव रावराणे आहे, मनमित पेम आहे, अद्वैत दादरकर आहे, राया अभ्यंकर आहेत. हे सगळे लोक नव्या फळीचे, नव्या उमेदीचे लोक आहेत. सो त्यांच्यासाठी सुद्धा हा सिनेमा फार महत्त्वाचा आहे. सो मला असं वाटतं की भट्टी तर खूप चांगली जमलेली आहे. खूप चांगले त्या काय म्हणतो आपण त्याला, बुकेमध्ये सुंदर सुंदर फुलं वेगवेगळ्या पद्धतीची वासाची आणलेली आहेत. आणि मला वाटतं प्रेक्षकांना नक्कीच त्याचा आनंद मिळेल. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी इथे थांबतो. प्रॉमिस करतो नेक्स्ट टाइम येताना खरंच खूप सुंदर असा अभ्यास करून येईन. म्हणजे मला सुद्धा थोडेफार असं अरे सर एवढं नक्की करेन. खरंच धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. 1 तारखेला नवीन वर्षाची खरंच एक भेट आहे आमच्यासाठी, तरी सुद्धा खरंच धन्यवाद. आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.